तर मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर दिसून आला। कृष्णा आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत ही महिला रात्रभर घराजवळ ठाण मांडून होती। पोलीस येताच बसमधून महिलेनं पोबारा केला। धनंजय देशमुख यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। काल मी संध्याकाळी 4 वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले। 3.5-4 तास लागले। कोल्हापुरातून रेल्वे पकडली, पुण्याला आलो। पुण्याला 9:30 वाजले। त्याच्यानंतर पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो। ते म्हणाले संध्याकाळी 5ला तुमची गाडी आहे। प्रवास केलेला आहेत माझ्याकडे तिकीट, होय आहेत दाखवते मी, आहेत माझ्याकडे आहेत, विशेष काय नाही। बारामतीला आलो, बारामतीतून तुमच्या दौंड एसटी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो। जामखेडवरून अंबेजोगाई गाडी पकडली आणि मग मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना, ही मला टीव्हीत दिसते ना, दमनी आल्या ते बघा, दमनी माझ्या खास फ्रेंड। तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना, तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसल्यानंतर खूप आनंद झाला। चला हिला मी मग हिला मी एकच फक्त शब्द सांगितला आहे ना तिकडे, आणि म्हटलं कोणाला सांगू नको मी हे एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे। ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे, कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती। म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर। तर मला उशीर झाला यायला, 10:30 वाजले आणि 10:30 वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्यावेळी ती महिला ह्या पॅन्डलमध्येच बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं। त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने, परंतु ते आल्यानंतर म्हणले की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते। परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही।